Welcome in today's video lecture. Today's video lecture in which we focus on the topic, and this topic is the pollination. पहा, लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. लास्ट लेक्चरमध्ये आपण फ्लावरमध्ये असणारे जे होल्स आहे त्याबद्दल आपण स्टडी केलं. त्याचबरोबर यामध्ये अँड्रोशियम आणि अँड्रोशियमच्या इंडिव्हिज्युअलला म्हणायचे कार्पेल. ह्या कार्पेलमध्ये आपण पाहिलं की इथे महत्त्वाचा पार्ट असतो ओव्हरी. या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हल आणि त्याचबरोबर या ओव्हलच्या आतमध्ये आपण स्टडी केलं ते इथे यामध्ये म्हणजे महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये एम्ब्रियो सॅक. आता हे जे एम्ब्रियो सॅक आहे, ॲक्च्युली एम्ब्रियो सॅक आपण पाहिलं. हे एम्ब्रियो सॅक म्हणजेच यामध्ये फिमेलमध्ये किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार होणारा यामध्ये मेगास्पोर आहे. जसं आपण पोलन ग्रेन पाहिलं, जसं पोलन ग्रेन आहे तसं एम्ब्रियो सॅक आहे. म्हणजेच यामध्ये पोलन ग्रेन झाला मायक्रोस्पोर आणि एम्ब्रियो सॅक झाली मेगास्पोर. मग या एम्ब्रियोच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक जे आहे किंवा जे मेगा हे त्याच्या आतमध्ये फॉर्म होतं एग सेल. आणि ही एग सेल म्हणजे काय आहे तर फिमेल गॅमेट आहे. मग हे फिमेल गॅमेट कुठे तयार होतं तर एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये. एम्ब्रियो सॅक कुठे तयार होते तर ओव्हलच्या आतमध्ये. जसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कार्पेल आहे ज्याला आपण म्हणतो मेगास्पोरोफिल, तसं यामध्ये स्टेमन आहे ज्याला आपण म्हणतो मायक्रोस्पोरोफिल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे फर्टाईल पार्ट स्टेमनमध्ये, तो आहे अँथर. अँथरच्या आतमध्ये असतात मायक्रोस्पोरिंजियम आणि मायक्रोस्पोरिंजियम एका अँथरमध्ये 4 मायक्रोस्पोरिंजियम असतात. तसं जर आपण इथे ओव्हलचं घेतलं तर ओव्हल यामध्ये मेगास्पोरिंजियम आहे आणि ह्या मेगास्पोरिंजियममध्ये जनरली एकच एम्ब्रियो सॅक म्हणजे एकच इथे जसं पोलन ग्रेन तयार होतं तसं इथे एकच एम्ब्रियो सॅक तयार होते म्हणजे एकच यामध्ये मेगास्पोर तयार होतं. मग इथे लक्षात ठेवायचे की एका अँथरमध्ये एका स्टेमनला एक अँथर असतो आणि एका अँथरमध्ये जनरली 4 यामध्ये मायक्रोस्पोरिंजियम असतात. आणि त्याचबरोबर तिथे डेव्हलपमेंट होते मायक्रोस्पोरची म्हणजे पोलन ग्रेनची. आणि एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून म्हणजे ज्याला आपण PMC म्हणू शकतो, पोलन मदर सेल देखील म्हणतात, त्या पोलन मदर सेलपासून एका पोलन मदर सेलपासून 4 फंक्शनल म्हणजे 4 फंक्शनल यामध्ये पोलन ग्रेन तयार होतात. त्याच पद्धतीने जे ओव्हल आहे तर ओव्हल म्हणजे काय आहे तर ओव्हल म्हणजे आहे मेगास्पोरेंजियम. या मेगास्पोरेंजियमच्या आतमध्ये फॉर्म होतं एम्ब्रियो सॅक आणि ही एम्ब्रियो सॅक म्हणजेच यामध्ये काय आहे मेगास्पोर आहे. हे मेगास्पोर तयार होतं यामध्ये MMC पासून. MMC म्हणजे काय मेगास्पोर मदर सेल. बट ऑलवेज रिमेंबर generally these one megaspore mother cell, these are converted into single embryo sac and these develop into one megaspore. But in case of the formation of a pollen grain at the time of the 1 PMC, that is the pollen mother cell, these are divide and which produce the 4 pollen grain or microspore. एक जर आपण PMC घेतलं म्हणजेच यामध्ये पोलन मदर सेल तर तिच्यापासून यामध्ये 4 ॲक्टिव्ह यामध्ये पोलन ग्रेन तयार होतात. and this is the main difference between the female reproductive system, female gamete development and male gamete development.
But when these male and female gamete these are developed, both these are fused and that is called as the fertilization. आता ज्यावेळेस हे मेल आणि फिमेल गॅमेट फॉर्म होतात त्यानंतर ते फ्यूज होतात आणि त्या प्रोसेसला इथे म्हणायचं फर्टिलायझेशन. अँड ॲक्च्युली दिस अ फर्टिलायझेशन दिस इज अ टेक्स प्लेस इन अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. फिमेल जो रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे या फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये इथे डेव्हलपमेंट होते किंवा फर्टिलायझेशन ही प्रोसेस यामध्ये होत असते. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट हे फ्यूज होतात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कुठे फ्यूज होतात? दीज आर फ्यूज इनसाइड द एम्ब्रियो सॅक. ॲक्च्युली पोलन ग्रेन हा स्टिग्मावरती लँड होतो, तो डायरेक्ट यामध्ये ओव्हूलपर्यंत येत नाही. तर ओव्हूलपर्यंत त्याचं काय येतं? मेल गॅमेट्स इथे येतात आणि त्यानुसार त्याचं फ्युजन इथे होत असतं. ॲक्च्युली यामध्ये जर आपण पाहिलं तर पोलन ग्रेन कुठे इथे येतो? तर पोलन ग्रेन दिज अ लँड ऑन दिज अ स्टिग्मावरती तो लँड होतो आणि दिस इज कॉल्ड ॲज द पॉलिनेशन. त्या प्रोसेसला इथे म्हणायचं आहे पॉलिनेशन. अँड दिस लँडिंग और दिस अ ट्रान्सफर दिस आर टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. मग इथे जे लँडिंग आहे किंवा जे पोलन ग्रेन आहे तर ते ट्रान्सफर होण्यासाठी यामध्ये बायोटिक किंवा अबायोटिक फॅक्टर यामध्ये पार्टिसिपेट करत असतात आणि त्यानुसार यामध्ये हे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा यामध्ये होत असतं. ॲक्च्युली यामध्ये कोणत्या फुलामध्ये होतं किंवा यामध्ये फूल कसं आहे, एका झाडावरती होतं की एका फ्लावरमध्ये की डिफरंट फ्लावरमध्ये, यानुसार पॉलिनेशनचे वेगवेगळे टाईप्स इथे पडतात. Now we focus on the types of pollination. Actually, pollination is having the main two type, self pollination and cross pollination. Self pollination this is also called as the autogamy. Autogamy means self marriage. Auto means self, marriage. That is the pollination these are takes place in a single flower and obviously this flower this is the बायोसेक्सुअल फ्लावर. मग असं कधी पॉसिबल आहे जर बायोसेक्सुअल फ्लावर असेल तर? कारण एकाच फुलामधले जे पोलन ग्रेन आहे तिथे असणारे जे स्टिग्मा आहे त्याच्यावरती लँड करतात आणि हे एकाच फुलामध्ये घडतं, एकाच फ्लावरमध्ये घडतं आणि ते जे प्रोसेस आहे तर त्यामध्ये एकाच मध्ये घडल्यामुळे त्याला सेल्फ पॉलिनेशन किंवा ॲटोगॅमी म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन मीन्स द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन अ डिफरंट फ्लावर अँड दिस इज कॉल्ड ॲज द क्रॉस पॉलिनेशन. त्याला इथे क्रॉस पॉलिनेशन म्हणतात. क्रॉस पॉलिनेशन दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲलोगॅमी. ॲलोगॅमी देखील यामध्ये त्याला म्हणतात, म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन. अँड दिस अ क्रॉस पॉलिनेशन in which the xenogamy this is also one of the type and hybridization this is also one of the type of these cross pollination. hybridization हा देखील यामध्ये एक प्रकार आहे क्रॉस पॉलिनेशनचा. मग झेनोगॅमी आणि हायब्रिडायझेशन यात काय फरक आहे? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. यामध्ये पोलन ग्रेन ट्रान्सफर होत आहेत अँथर टू स्टिग्मा in a different flower in a different plant but which having the same species is called as the xenogamy. यामध्ये जर क्रॉस पॉलिनेशन होते पण ते जर सेम स्पीसीज आहे तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं आहे? झेनोगॅमी. जसं यामध्ये पपैया आहे, पपईचं प्लांट, यामध्ये ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन होते, स्पेसीज यामध्ये एकच आहे पपैया, पण यामध्ये प्लांट वेगळे आहे. म्हणजे हे प्लांट कसे असतात? डायशियस प्लांट असतात. डायशियस म्हणजे वेगवेगळे प्लांट असतात. त्याचबरोबर हायब्रिडायझेशन हा देखील एक प्रकार आहे. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन डिफरंट फ्लावर डिफरंट प्लांट बट विच हॅव्हिंग द डिफरंट स्पेसीज. वेगवेगळे झाडं असेल, जसं यामध्ये कॉटन आहे, कॉटनमध्ये आपल्याला हायब्रिडायझेशन हे यामध्ये दिसतं. त्यानंतर यामध्ये जर आपण पाहिलं तर झेनोगॅमी हा देखील यामध्ये एक प्रकार आहे. झेनोगॅमी जर आपण पाहिलं तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन अ डिफरंट फ्लावर बट दिस आर टेक्स प्लेस इन अ सेम प्लांट अँड दिस इज द मोनोइशियस प्लांट. मग इथे जे प्लांट आहे ते आहे मोनोइशियस प्लांट. मोनोइशियस प्लांट म्हणजे काय? असं प्लांट की एकाच झाडावरती एकाच प्लांटवरती बायसेक्सुअल फ्लावर आहे किंवा दोन्हीही युनिसेक्सुअल फ्लावर एकाच झाडावरती आहे तर त्यावेळेस त्या झाडाला त्या प्लांटला इथे म्हणायचं आहे मोनोशियस प्लांट. सगळे पोलन ग्रेन इथे लँड होतात. मग हे खूप सगळे जे पोलन ग्रेन आहे तर खूप सगळ्या पोलन ट्यूब ह्या स्टाईलमधून फॉर्म करतात, ज्या
ओव्हरीपर्यंत जातात. ओव्हरीच्या आतमधून त्या ओव्हलमध्ये एंट्री करतात. मग ओव्हलमध्ये एंट्री करताना एका ओव्हलमध्ये रिमेंबर एका ओव्हलमध्ये एक एम्ब्रियो सॅक असते, म्हणजेच एक मेगास्पोर असतो आणि एका मेगास्पोरला फ्यूज होण्यासाठी एक पोलन ग्रेनची पोलन ट्यूब त्यामध्ये जात असते. एका पोलन ग्रेनमध्ये किती मेल गॅमेट असतात? तर 2 मेल गॅमेट असतात आणि एका ओव्हलमध्ये एक मेगास्पोर असतो आणि त्यामध्ये एक सेल असते, म्हणजे एक महत्त्वाचं फिमेल गॅमेट असतं. आता इथे हे जे फ्युजन आहे तर ते होताना सगळ्यात महत्त्वाचं अगोदर इथे पोलन ग्रेन कशावरती जातात? स्टिग्मावरती जातात. मग अँथरपासून जर पोलन ग्रेन स्टिग्मावरती जात असेल इथे म्हणायचं आहे बिफोर द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट दिस पोलन ग्रेन दिस आर लँड ऑन द स्टिग्मा. आता इथे तुम्ही पाहू शकता हे जे पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेन ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन अ सेम फ्लावर. एकाच फुलामध्ये जर पोलन ग्रेन अँथरपासून निघत असेल आणि स्टिग्मावरती पडत असेल तर त्याला म्हणायचं आहे सेल्फ पॉलिनेशन किंवा त्याला दुसरं नाव आहे ॲटोगॅमी. ॲटोगॅमी म्हणजेच यामध्ये सेल्फ पॉलिनेशन. अँड यू कॅन ऑल्सो कन्क्लूड दॅट दीज आर टेक्स प्लेस इन द बायसेक्शुअल फ्लावर. मग हे अशाच फ्लावरमध्ये होऊ शकतं की जे फ्लावर कसं आहे? बायसेक्शुअल आहे. बायसेक्शुअल म्हणजे काय? असं फ्लावर की ज्यामध्ये अँड्रोशियम पण आहे आणि गायनोशियम पण आहे. अशाच फ्लावरमध्ये ते पॉसिबल आहे. किंवा जे हर्मॅटोफ्रोडाईट फ्लावर आहे, बायसेक्शुअल फ्लावर दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द हर्मॅटोफ्रोडाईट फ्लावर. इज हॅव्हिंग द सब कॉन्सेप्ट. यामध्ये काही सब कॉन्सेप्ट आहे. जसं यामध्ये इथे सेल्फ पॉलिनेशन आपण पाहिलं. सेल्फ पॉलिनेशन द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन in the from the anther to stigma in a same or single flower and these are present on a same plant. इथे तुम्ही पाहू शकता एक प्लांट आहे आणि ह्या प्लांटवरती एक फ्लावर आहे आणि ह्या फ्लावरमध्ये जे बायसेक्शुअल आहे तिथेच यामध्ये अँथरमधून पोलन ग्रेन निघत आहेत आणि स्टिग्मावरती लँड होत आहेत. तर असं जे पॉलिनेशन आहे त्याला इथे म्हणायचं आहे सेल्फ पॉलिनेशन किंवा यामध्ये ॲटोगॅमी. त्यानंतर इथे दुसरा एक प्रकार आहे यामध्ये जेनायटोगॅमी. आता जेनायटोगॅमी म्हणजे काय? तर यामध्ये ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन और द फर्टिलायझेशन दिस आर टेक्स प्लेस. ॲक्च्युली आता ज्यावेळेस पोलन ग्रेन ट्रान्सफर होणार आहे त्यावेळेस ज्यावेळेस ते स्टिग्मावरती लँड होतील त्यावेळेस मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होईल. कारण पोलन ग्रेनमध्ये काय आहे? मेल गॅमेट आणि ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हल आहे. ओव्हलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक आहे. एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये काय आहे? फिमेल गॅमेट आहे. मग मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होणे म्हणजेच याला फर्टिलायझेशन असं म्हणतात. मग आपण असं म्हणू शकतो की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा दीज आर हॅपन इन अ डिफरंट फ्लावर बट दीज आर प्रेझेंट ऑन अ सेम प्लांट. एकाच झाडावरती जर वेगवेगळे फ्लावर आहे आणि तिथे जर पोलन ग्रेन अँथरकडून स्टिग्माकडे जात आहेत आणि तिथे जर पॉलिनेशन होतं आहे तर त्या पॉलिनेशनला म्हणायचं आहे जेनायटोगॅमी. आता जेनायटोगॅमी कधीकधी बायसेक्शुअल फ्लावरमध्ये देखील होऊ शकतं. कारण कधीकधी असं होतं की एका फुलामध्ये अँड्रोशम आहे, गायनोशम आहे, पण त्या मॅच्युरेशनमध्ये सायमल्टेनियस नसल्यामुळे इथे असा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा असंही होऊ शकतं की एखादं प्लांट आहे जे मोनोशियस आहे. मोनोशियस म्हणजे काय पहा? तर मोनोशियस म्हणजे असं प्लांट की ज्यामध्ये मेल फ्लावर पण आहे आणि फिमेल फ्लावर पण आहे बट त्यांची पोझिशन डिफरंट आहे. एक आहे झेनोगॅमी आणि त्याचबरोबर एक आहे यामध्ये हायब्रिडायझेशन. आता हे दोन्हीही प्रकार आपण यामध्ये थोडक्यात पाहू. पहिला आपण पाहू व्हॉट इज झेनोगॅमी. झेनोगॅमी दिस इज द क्रॉस पॉलिनेशन ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. यामध्ये पोलन ग्रेन ट्रान्सफर होत आहेत बट दिस आर टेक्स प्लेस इन अ डिफरंट फ्लावर or in a different plant. You can see in this diagram this is one plant and this is another plant and in which the transfer of pollen grain these are takes place on the different flower and also the different plant but which having the same species. पण species कशी आहे? सेम आहे. जसं याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पपईचं जे झाड आहे तर ही झाली एक स्पेसिस. पण यामध्ये पपईमध्ये आपल्याला डायशियस प्लांट दिसतं
स्पीसीज आहे यामध्ये काय होतं पहा, जे मेल फ्लावर असणारं जे पपई प्लांट आहे त्यातले पोलन ग्रेन निघतात आणि स्टिग्मावरती पडतात, पण पपैया जे प्लांट आहे त्याच्याच जे फिमेल फ्लावर आहे त्याच्या स्टिग्मावरती पडतात. आणि असा जो प्रकार आहे दिस इज कॉल्ड ॲज द झेनोगॅमी. त्याला इथे काय म्हणतात, झेनोगॅमी. झेनोगॅमी झेनोगॅमी हा एक क्रॉस पॉलिनेशनचा प्रकार आहे. त्यानंतर आणखी एक प्रकार मी तुम्हाला सांगते आणि तो आहे यामध्ये हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन हा देखील यामध्ये एक प्रकार आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे काय, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. अँथरपासून पोलन ग्रेन निघताय, स्टिग्मावरती पडतायत. But these are takes place in different flower, different plant and which having the different species varieties. जसं याचे एक्झाम्पल आहे कॉटन प्लांट. इन दिस कॉटन प्लांट द हायब्रिडायझेशन these are takes place in. पडणारे जे पोलन ग्रेन आहे तर ते वेगवेगळ्या स्पेसीसचे देखील यामध्ये असू शकतात. आणि असा जो प्रकार आहे त्याला इथे म्हणायचं आहे हायब्रिडायझेशन. आता इथे जर आपण कॉमन विचार केला तर हायब्रिडायझेशन आहे किंवा झेनोगॅमी आहे हे बायसेक्सुअल फ्लावरमध्ये देखील होऊ शकतं. त्याचबरोबर जेनायटोगॅमी देखील यामध्ये बायसेक्सुअल फ्लावरमध्ये पण होऊ शकतं आणि युनिसेक्सुअल फ्लावरमध्ये देखील होतं. बट सेल्फ पॉलिनेशन दिज आर टेक्स प्लेस ओनली इन केस ऑफ द बायसेक्सुअल फ्लावर. पण मी तुम्हाला आता सांगितलं की कधी कधी असं होतं की बायसेक्सुअल फ्लावर आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, बट त्यांचा मॅच्युरेशन पिरियड असेल किंवा त्यामध्ये त्यांचा जो इथे लेंथ वगैरे आहे किंवा त्यांची जी साईज वगैरे आहे यामध्ये डिफरन्स असल्यामुळे ही घटना कधी कधी क्रॉस पॉलिनेशन प्रकारामध्ये इथे होऊ शकते. आता विचार करा, जर क्रॉस पॉलिनेशन होतंय त्यामध्ये हायब्रिडायझेशन असेल किंवा यामध्ये आपण दुसरा प्रकार पाहिला झेनोगॅमी असेल किंवा जेनायटोगॅमी मधला प्रकार असेल, या पद्धतीने जर पॉलिनेशन होत असेल तर पोलन ग्रेन नेणारा इथे कुणीतरी पाहिजे अँड दिस इज कॉल्ड ॲज द एजंट. त्याला इथे एजंट म्हणतात. आता इथे पहा, प्लांटमध्ये एकाच फुलामध्ये जर पोलन ग्रेन इकडून तिकडे जा, म्हणजे आता पहा तुम्ही इथे अँथरहून पोलन ग्रेन निघाले आणि स्टिग्मावरती पडले. आता एकाच फ्लावरमध्ये ते पॉसिबल आहे कारण हे सगळे आणि त्यानुसार मग इझिली हे पॉलिनेशन होऊन जातं. बट त्यामध्ये जर क्रॉस पॉलिनेशन होत असेल, जेनायटोगॅमी असेल किंवा झेनोगॅमी हायब्रिडायझेशन असेल, तर हे पोलन ग्रेन अँथरहून स्टिग्मावरती जाण्यासाठी कुणीतरी एजंट लागतो, कुणीतरी नेणारा लागतो. आणि जो नेणारा असतो त्याला पॉलिनेटर म्हणतात किंवा एजंट म्हणतात. मग हे एजंट दोन प्रकारचे आहे, अबायोटिक एजंट आणि दुसरा प्रकार आहे बायोटिक एजंट. असे दोन प्रकार आहेत. अबायोटिक म्हणजे काय, नॉन लिव्हिंग म्हणजे काय, निर्जीव. मग आता जसं यामध्ये इयर आहे हे झाले नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा अबायोटिक फॅक्टर. या अबायोटिक फॅक्टर पोलन ग्रेन एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती किंवा एका फुलातून दुसऱ्या फुलावरती जाऊ शकतात. त्याचबरोबर यामध्ये आणखी एक प्रकार आहे बायोटिक एजंट म्हणजे काय, लिव्हिंग थिंग्स जसं इन्सेक्ट आहे, बर्ड्स आहे, ह्युमन बिंग आहे, स्नेल आहे, त्यानंतर ॲन्ट्स आहे, स्नेक आहे. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पोलन ग्रेन एका फुलामधून दुसऱ्या फुलामध्ये घेऊन जातात तर त्यासाठी असणारे जे एजंट आहे जर ते लिव्हिंग असेल तर ते कोणत्या प्रकारात मोडतात, बायोटिक एजंटमध्ये मोडतात. मग एसेक्सुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी म्हणजे झेनोगॅमी असेल, हायब्रिडायझेशन असेल, जेनायटोगॅमी असेल, तर हे सगळं होण्यासाठी यामध्ये एजंटची देखील यामध्ये गरज लागू शकते. मग बायोटिक पण एजंट आहे आणि अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स देखील यामध्ये पार्टिसिपेट करतात. ॲक्च्युली यामध्ये बायोटिक एजंट आहे की अबायोटिक एजंट आहे तर त्यानुसार यामध्ये प्लांटला वेगवेगळ्या प्रकारचे इथे फ्लावर येत असतात. ठीक आहे, तर आज आपण इथे काय पाहिलं, पॉलिनेशन म्हणजे काय सांगितलं मी, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. अँथरपासून पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडतायत, लँड होत आहेत. या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, पॉलिनेशन.
बट पॉलिनेशनचे आपण वेगवेगळे प्रकार पाहिले. सेल्फ पॉलिनेशन, त्यानंतर काय पाहिलं, क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनला ॲटोगॅमी देखील म्हणतात आणि सेल्फ पॉलिनेशन इथे एकाच फुलामध्ये होतं. मग कोणत्या फुलामध्ये पॉसिबल आहे? ओन्ली इन केस ऑफ बायसेक्शुअल फ्लावर और हर्मॅटोफ्रोडाईट फ्लावर. त्यानंतर मी दुसरा प्रकार सांगितला जेनायटोगॅमी. मग जेनायटोगॅमी एकाच झाडावरती होतं, जसं मोनोशियस प्लांट आहे. असं प्लांट की ज्याला एकतर बायसेक्शुअल फ्लावर आहे किंवा ज्याला असं फ्लावर आहे मेल फ्लावर पण आणि फिमेल फ्लावर पण, अशा झाडामध्ये जेनायटोगॅमी होतं. त्यानंतर आपण क्रॉस पॉलिनेशनमध्ये पाहिलं झेनोगॅमी आणि हायब्रिडायझेशन. क्रॉस पॉलिनेशनला मी आणखी एक नाव सांगितलं ॲलोगॅमी, असं देखील यामध्ये नाव सांगितलं. मग इथे ह्या ॲलोगॅमीमध्ये यालाच इथे क्रॉस पॉलिनेशन देखील आपण म्हणू शकतो. मग यामध्ये आपण पाहिलं की झेनोगॅमी, हायब्रिडायझेशन. मग ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. यामध्ये अँथरपासून पोलन ग्रेन निघतायत आणि स्टिग्मावरती पडतात. बायोटिक आहे की अबायोटिक आहे, ह्या एजंटनुसार देखील यामध्ये पॉलिनेशनचे वेगवेगळे टाईप्स इथे पडतात. सो वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर विथ दिस टॉपिक, दॅट इज द types of pollination on the basis of the agent. So we will meet in next video lecture. Thank you so much.